बाजूला हो. घेतला काय घेतला ना घेतलं आहेस का आधी आहेस काय घेतो पाहिजे नाव आलं रमेश सरकडे परिस्थिती आहे. आम्ही सकाळी लोक 3 ते 4 वाजतापासून इथं हजर आहेत. आम्ही समजा मी 6 ला आलो, पण तोपर्यंत यांनी रजिस्टर बंद केलं होतं की बा एवढेच पोते आहे, एवढा स्टॉक आहे, फक्त एवढा स्टॉक एवढ्या लोकांना मिळेल, 5 म्हणजे एका माणसाला 5 पोते. तर ते आता सर्व आम्ही इथं 6 वाजतापासून येऊन काही फायदा झाला नाही, आम्हाला काही खत मिळालं. सरकार म्हणते मुबलक साठा आहे तरी सरकार निरा फक्त चुकत्या बनवायचं काम करते. शेतकऱ्याला निरा अळानी समजून शेतकऱ्याला अळानी फक्त मताचा वापर करून सरकार त्याची हेलवणा करत आहे पूर्ण शेतकऱ्यांची. जास्तीत जास्त या सरकारच्या काळात जास्तीत जास्त शेतकऱ्याला तपली आहे, नाहीतर कोण आले नाही. जास्त शेतकरी याच्यात भिरळल्या जाऊन. किती अपेक्षा होती? माझ्याकडे शेती लागवणची धरून माझ्याजवळ आज शेती क्षेत्रफळ 70 एकर आहे. 70 एकरात मला अजून फक्त 25-30 पोते मी नेलेले आहेत. मला कमीत कमी 150, 200, 250 पोते पाहिजेत युरियाचे. आणि बाकीचे DAP वगैरे तर काहीच नाही, अजून DAP तर भेटूनच नाही राहिलं. आणि दुसरे जे खतं आहेत त्याचे भाव खूप आहेत. आम्हाला शेतीचे जर ते टाकतो म्हटलं तर आम्हाला ते परवडत नाही. DAP हे आता मिळून नाही राहिलं. म्हणजे आम्ही शेती करावं कशी? आमचे भाव कापसाले भाव पायसान तर आम्ही विकतो त्यावेळेस 7 ते 8 हजार रुपये, 7,500 कापूस विकला. आणि आमच्याजवळचा कापूस सरला. आता कापसाचे भाव 10 आणि 11 पर्यंत गेले. म्हणजे जे शिष्यानं घेऊन ठेवलं आमच्याजवळ 8 न घेतलं, आता 10-11 ते विकणार आहे. म्हणजे उलट सरकार इथे फायद्यात आहे शेतकऱ्यापासून घेऊन. आलो होतो इथं 3 वाजता आलो. 3 वाजतापासून लाईनमध्ये उभा आणि इथं म्हणजे काहीच नियोजन नाही. आता ते माझे 75 वर्षाचे बाबा तिथे बसलेले, त्यांना अस्थमाचा प्रॉब्लेम आहे, व्हर्टिगोचा प्रॉब्लेम आहे, तरी सुद्धा त्यांना मी लाईनीत उभा घेऊन आलो, कारण की 7-12 त्यांच्या नावावर आहे. हे कशी परिस्थिती करून ठेवली सरकारनं, काही समजून नाही राहिलं. आणि 5-5 पोते किती दिवस पुरं आलं? 10 एकर शेती आहे, कमीत कमी 1-2 डोस दिला तर 20 पोत्याची गरज आहे. 4 चक्रा मारा लागतं त्यासाठी. त्याच्यावर पर्याय काहीतरी करायला पाहिजे लवकर. सरकारमध्ये मुबलक साठा आहे म्हणजे मुबलक साठा आहे म्हणतात. मॅसेज येतात मोबाईलवर की 70 एकात 60,000 मेट्रिक टन इथं युरिया आला. पण तिथं 5-5 पोत्यासाठी इथं 3 वाजतापासून उभं राहावं लागलं. त्याच्यावर लवकर नियोजन करावं सरकारनं. काय